सही मध्ये गेलं आहे तर याला आज पण पुढं घेणार. घरच्या घरीच करतोय. भाऊ लागले खोलायला सुरुवात केली. पहिलं कसं होतं आता झालं. आपण मी खातोय पपई. खाल्लं तर आवाज द्यायचा आहे का? राम राम मंडळी, स्वागत करतो तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळची वेळ झाली, उठलो आता मी. सगळ्यात पहिले ब्रश करतो, नंतर आंघोळ करतो. मस्त वेळ झाला, सूर्य पण उगत आहे. रोडने बी वाहनं जात आहे. एकदम मस्त व्ह्यू आहे सकाळचा. बघूया आज कुठली बुकिंग येते की नाही येते आपल्याकडे. सगळ्यात पहिली ब्रश करतो आता. आंघोळ वगैरे झाली, एकदम फ्रेश झाली. आता घेतोय चहा घेऊन गाडीला फडकं मारूया आणि महादेवाची पूजा करू. आपण महादेवाला फुलं वाहतो मी. आता लावूया अगरबत्ती. ओम पिनाकेश्वराय नमः. हर हर महादेव शिवशंभो. देवाची पूजा झाली शेवटी. आता फुलं वाहून अगरबत्ती लावून महादेवाची पूजा झाली. थोडीशी थंडी वाजत होती. आता आलो ऊन घ्यायला. इथं ऊन बी पडलंय मस्त. पल्ले बघा. सकाळी आपण मी जेवण करतोय. जेवणासाठी कांद्याची पात, डिंगऱ्या, भेळ, बाजरीच्या भाकरी, गव्हाच्या पोळ्या. सकाळी थोडंसं खाऊन घेतो आता. बघूया कुठलं भाडं मिळालं तर जाऊ. जेवण वगैरे झाले. जेवण करून आलो ऊन घेण्यासाठी. बघा चिटी काळू कशी बसले इकडं. दोघं काळू उतरलाय खाली. चिटी बघा. सकाळचा व्ह्यू गावात. बघूया कुठलं भाडं मिळालं तर ते गावात जाऊ. तर परत येऊया घरी. जाऊन आलो. आता काय भाडं नाही भेटलं. संध्याकाळपर्यंत येईल एखादा कॉन्टॅक्ट. 11 वाजले सकाळी. बकरांची पिल्लं मस्त दूध पिऊन खाता पित आहे. दोघे भाई झोपला. काळू भाई आला आणि काकू धुते कपडे. अशी गाडी ठोकली ती. धक्का लागला था. सही मध्ये गेलं आहे तर याला आज पण पुढं घेणार. घरच्या घरीच करतोय. भाऊ लागले खोलायला सुरुवात केली. हे बघा मित्रांनो, नव्या ओमनीचा पूर्ण डॅशबोर्ड काढला. पाण्याची पेटी होती म्हणून सगळं खोललं आहे. हे बघा इथं डॅशबोर्ड. एवढं टचअप झालं. त्यासाठी किती खोलावं लागलं गाडी. थोड्या वाजलीत पाणी होतं. बघा डॅशबोर्ड साफ केला स्पंजनी. तिथून भिजवून आणायचं. नॉर्मल पाणी ठेवायचं. फडका मारायचा. पुन्हा जाऊन याला धुवून आणायचं. पुन्हा साफ करायचं. बघा नवीन ओमनी, नवीन मॉडेल. लय अवघड असं इथं असं हे सामान खोलणं. एवढं टचअपसाठी का कुठं नाही ना मित्रांनो. टचअप कुठं आहे ते वाटत नाही रे. पहिलं कसं होतं आता झालं. इथं येऊन जायला होतं. नीड थोडंसं गॅपमध्ये बाकी फक्त. थांब. पेंटिंग झाली जशी कंपनीची तशी नाही झाली. थोडी झाली वाकडे तिकडे. टचअप काढून काकूने चिल्ली पपई. लय दिवसाची पपई खायची द्यावा. इथंच पपईचं झाड आहे. काकून मी खातोय पपई. मस्त आहे, गोड आहे. बघा टचअप काढून झालेलं आहे. आता डॅशबोर्ड फिट केला. सगळं सामान इकडं झालं आहे. त्यामध्ये ब्रेक ऑइलची लेवल थोडी कमी आहे तर लेवल बी करून घेऊ. दिवसच गेला जवळपास.
मामा आहे आणि जोडीदार आहे, दोघं पार्टनरमध्ये विहीर खांता एडं. पाणी लागलं, फोन आलता मित्राचा, तर बघूया कसं पाणी लागलं. समोर बाबर घे. ऑपरेटर नंतर घेऊ त्याला. गणेश भाऊ आम्हाला फक्त 100% म्हणतो म्हणजे काय म्हणतो आवाज द्यायचा आहे. $50 1 लिटर मुरुम लागेल. मोकळं झालं पूर्ण जेवण. मस्त लय कडक होतं. वर गेले होते ते नाही वरून गेलो थोडे नॉर्मल, पण या टायमाला मोकळं होऊन गेलं. कसं काय करून मशीन राहतं मागे.
आता पाय सूर्य दिसतो बघ लाल लाल पण करून बारा 12:30 घरी आलो, पाय धुतली, फ्रेश झालो आणि लगेच फोन आला, डिलिव्हरीचं पेशंट आहे, आपल्याला बोल्टांमध्ये सोडायचं आहे, इथून 5 किलोमीटर आहे आणि जाणं 5 येणं 5 10 किलोमीटर आणि इकडून मळ्यातून 2-2.5 किलोमीटर, मळ्यातून 15 किलोमीटर आणि 500 रुपये भाडं, 100 रुपये गॅस मिळाले, 400 रुपये राहून जातं आजच्यासाठी. मला फोन आला त्यांचा, अजून वेळ आहे थोडा, पेशंट जेवण करता येईल मी, जेवण झालं का लगेच निघू, तू लगेच निघ, तर निघतो मी आता पेशंट सोडण्यासाठी. बनवतो आहे अंड्याची चटणी गरमागरम, पेशंटला थोडा वेळ आहे, मी खातो पोळ्या आणि अंड्याची चटणी, काकू अंड्याची पोळी बनवते, खाऊन जाऊया. पेशंट दिलं सोडून आता मी निघलो घराकडे. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं, भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. गुड नाईट, स्वीट ड्रीम.